नमस्कार, रयतेची टेक मध्ये मी वल्लभ बारले आपलं स्वागत करतो। इयत्ता 9वी विज्ञान यातील प्रकरण क्रमांक 11 प्रकाशाचे अपवर्तन अर्थात रिफ्लेक्शन ऑफ लाईट यातील हा आपण पहिला व्हिडिओ आज आपण पाहूया। तर या ठिकाणी आपल्या ह्या सत्र 2 मधील हे पहिलं प्रकरण आहे विद्यार्थ्यांनो, हे लक्षात ठेवा। आणि इथून पुढचा हा जो काही भाग आहे आपण हा नियमितपणे रोज सकाळी 9 वाजता आपण या ठिकाणी तुम्ही लाईव्ह मध्ये तुम्ही पाहू शकता। चला, तर या ठिकाणी सुरुवातीला तुम्हाला मी एक रिक्वेस्ट करतो, जर तुम्ही सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका। तर रिफ्लेक्शन ऑफ लाईट म्हणजेच या ठिकाणी आपण प्रकाशाचे परावर्तन असं त्याला म्हणतो। आता आपल्याला त्याचा लाईटचा पाथ तुम्हाला माहिती आहे, लाईट म्हणजे काय आहे ते माहिती आहे आपल्याला सर्व। हे सर्व बाबी आपण इयत्ता 8वी मध्ये शिकलोय। Light is an agent which give us a information about what is happening in our surrounding. म्हणजे मित्रांनो, लाईट म्हणजे काय सांगते आपल्याला, ही संवेदना देते आपल्याला। लाईट म्हणजे प्रकाश, आपल्या आजूबाजूला काय घडतं या संदर्भामध्ये आपल्याला माहिती पुरवणारा हा संदेशवाहक आहे, म्हणजेच प्रकाश। आपल्याला जर लाईट नसेल तर आपल्याला त्या ठिकाणी पुढची समोरची कोणती वस्तू आहे हे देखील काय कळणार नाही आपल्याला। वी कॅन एन्जॉय व्हेरियस वंडर्स of a nature like a sunrise, sunset and the rainbow only because of their light. It is only because of the light that we can see the lush green vegetation, colorful flower, deep blue skies in a day, stars shining in the dark night, in the beautiful world around us. We can see the man-made object in our surrounding as well. Light is the actually electromagnetic radiation which is called the sensation of vision. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, हे फक्त लाईट आहे म्हणजे प्रकाश आहे, या प्रकाशाच्या अस्तित्वामुळेच आपण या निसर्गातल्या सुंदर घटनांचा आपण आनंद घेऊ शकतो। सूर्योदय असेल, सूर्यास्त, इंद्रधनुष्य यासारख्या निसर्गातील वेगवेगळ्या किमयांचा आनंद घेऊ शकतो। आपल्या सभोवतालच्या हे सुंदर विश्वातील असणारे हिरवीगार वनसृष्टी असतील, रंगबिरंगी फुले असतील, दिवसा दिसणार तुम्हाला निळेशार आकाश असेल, रात्रीच्या अंधारामध्ये चमकणारे तारे असतील, याशिवाय आपण मानवाने तयार केलेल्या अनेक सभोवतालच्या कृत्रिम वस्तू देखील आपण या प्रकाशाच्या अस्तित्वामुळेच पाहू शकतो। प्रकाश म्हणजे दृष्टीची संवेदना निर्माण करणारी विद्युत चुंबकीय प्रारणे आहेत। ऑब्जेक्टिव्ह साठी ही लाईन महत्वाची आहे। प्रकाश म्हणजे दृष्टीची संवेदना निर्माण करणारी विद्युत चुंबकीय प्रारणे आहेत। Light is actually electromagnetic radiation which causes the sensation of vision. Light reflects different from the various surface around us. We have already learned that the reflection from a smooth flat surface is a regular reflection, while rough surfaces reflect light irregular. आता हा प्रकाशचा मार्ग आपल्याला सरळ आहे हे माहिती, एक रेषीय आहे हे देखील तुम्हाला माहिती आहे। आपल्या सभोवताली असणाऱ्या अशा वेगवेगळ्या पृष्ठभागावरून या प्रकाशाचं अपवर्तन हे वेगवेगळ्या पद्धतीने होतं, हे वेगवेगळं असतं। जर तुमचा सपाट असा पृष्ठभाग असेल, गुळगुळीत असा असेल, तर यावरून प्रकाशाचं नियमित परावर्तन होत असतं। आणि खडबडीत जर असेल तर त्या ठिकाणी त्या पृष्ठभागावरून प्रकाशाचे अनियमित परावर्तन होतं, ते कोणत्याही दिशेला इकडे तिकडे जाऊ शकतात। याविषयी आपण गेल्याच वर्षी आपण याचा अभ्यास केलेला आहे। आता या ठिकाणी या प्रकरणामध्ये आता आपण पाहूया मिरर अँड टाइप्स ऑफ मिरर्स, म्हणजे आरसे आणि आरशांचे प्रकार। आरसा हा सर्वांना माहितीच आहे। We need a polished surface for the reflecting light. This is because of a polished surface absorbed less light and the maximum light get reflected. म्हणजे या ठिकाणी आपल्याला हा जर प्रकाशाचं परावर्तन पाहायचं असेल किंवा याचे प्रकार पाहायचे असतील, तर प्रकाशाचं परावर्तन होण्यासाठी आपल्याला चकचकीत अशा पृष्ठभागाची आवश्यकता असते। चकचकीत पृष्ठभाग असणे आवश्यक आहे, कारण चकाकणारा हा जो काय पृष्ठभाग असतो तो प्रकाश कमी प्रमाणामध्ये शोषून घेतो। यामुळे आपल्याला जास्तीत जास्त त्या प्रकाशाचं परावर्तन होताना दिसून येतो। इन सायंटिफिक लँग्वेज, अ सरफेस which reflect that and create a clear image is called a mirror. A mirror is a reflecting surface. A surface which reflect light and create a clear image is called a मिरर, हे मिररची डेफिनेशन।
अ मिरर इज अ रिफ्लेक्टिंग सरफेस. म्हणजे या ठिकाणी मित्रांनो, जर आपल्याला वैज्ञानिक भाषेमध्ये सांगायचे झाले तर जो पृष्ठभाग हा प्रकाशाचे परावर्तन करून सुस्पष्ट प्रतिमा तयार करतो त्यास आपण आरसा असे म्हणतो. आरसा हा परावर्तनशील पृष्ठभाग आहे. आरसा कसा आहे? तो परावर्तनशील पृष्ठभाग आहे. We use various type of the mirror in our daily life. Mirror are two types, plain mirror and a spherical mirror. आपण अनेक प्रकारचे अशा पद्धतीचे हे जे काही मिरर असतात, आरसे असतात, हे आपल्या दैनंदिन जीवनामध्ये आपण वापरत असतो. त्याचे मुख्य दोन प्रकार आहेत, प्लेन मिरर अँड स्पेरिकल मिरर. सपाट आरसे आणि गोलीय आरसे असे त्याचे प्रामुख्याने दोन प्रकार पडतात. आता त्यातला प्लेन मिरर म्हणजे काय? तर प्लेन मिरर आर युज्ड इन व्हेरियस ऍक्टिव्हिटीज इन आवर डे टू डे लाईफ. A mirror is made by coating a back surface of the flat and smooth glass pieces with a thin reflecting film, aluminum or silver, to protect this reflecting film and to make that the side opaque. Another coat of a substance like lead oxide is given over it. म्हणजे हे जे काय आरसेचे प्रकार आहेत, कोणकोणते आरसेचे प्रकार आहेत? सपाट आणि वक्र गोलाकार असे दोन आरशाचे प्रकार आहेत. याचा आपण दैनंदिन जीवनामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये त्याचा वापर करत असतो. आता यातील सपाट आरसा म्हणजे प्लेन मिरर म्हणजेच काय? तर आपण या दैनंदिन जीवनामध्ये अनेक ठिकाणी सपाट आरशाचा वापर करतो. सपाट गुळगुळीत काचेच्या मागील पृष्ठभागावरती पातळ असा ॲल्युमिनियमचा किंवा चांदीच्या धातूचा परावर्तक लेप दिल्यामुळे सपाट आरसा तयार होतो. परावर्तक पृष्ठभागाची ही बाजू अपारदर्शक करण्यासाठी त्या पृष्ठभागाला संरक्षण म्हणून धातूच्या परावर्तक लेपावरती लेड ऑक्साइड सारख्या पदार्थाचा लेप दिला जातो. तुम्ही एखादा फुटलेला आरसा जर पाहिलं तर त्याच्या पाठीमाग तुम्हाला लालसर रंगाचा एक तुम्हाला थर त्याच्यावरती दिसून येतो पाठीमागच्या आरशाच्या बाजूला. ओके, तर नेक्स्ट यामध्ये आपण पुढे पाहू. आता यामध्ये ह्याची जर आपल्याला रे डायग्राम जर काढायची असेल तर हे प्लेन मिररची ही रे डायग्राम तुमच्या समोर अशा पद्धतीने दिसेल. या ठिकाणी ही त्याची रे डायग्राम आहे. इन्सिडेंट रे अँड रिफ्लेक्टेड रे इन सेम अँगल या पद्धतीने तुम्हाला दिसून येतील. We seen a clear image of ourselves when we stand in the front of the mirror in our house. To understand how an image is formed in the mirror, let us first consider an image is formed by a point source. Light rays travel in all directions from such sources. Several of these rays fall on the mirror and get reflected and reach to our eyes. Due to reflection, they appear to be coming from a point behind the mirror. That point is the image of a point source. आता इमेज तयार कशी होती, आपली प्रतिमा कशी दिसते ह्याची जर तुम्हाला रेखाकृती काढायची असेल तर या पद्धतीने आपण पाहू शकता. या ठिकाणी आपाती किरण आणि परावर्तित किरण हे एकाच कोनातून म्हणजे एकमेकावरती तुम्हाला या ठिकाणी त्याच रस्त्याने पुन्हा आलेली तुम्हाला दिसतील, त्याच कोनातून परत. आता जर आपण घरातल्या आरशासमोर जर उभे राहिले असता, आपली जी प्रतिमा आहे आपण जसे आहोत तसे आरशामध्ये दिसतो. तुम्हाला कधी प्रश्न पडला असेल आरशात आपण कसं काय दिसतो? या आरशामध्ये आपली प्रतिमा कशा पद्धतीने तयार होते हे समजण्यासाठी आपल्याला बिंदू स्रोताच्या प्रतिमेचा अभ्यास करावा लागेल. आता या बिंदू स्रोतापासून सर्व दिशांनी प्रकाश किरण निघतात. त्यापैकी अनेक किरण हे आरशावर पडतात आणि परावर्तन होऊन ते डोळ्यापर्यंत पोहोचतात. आता ह्या परावर्तनामुळे हे किरण आरशा मागील ज्या बिंदूपासून आल्यासारखे भासतात त्या बिंदूच्या स्रोताची प्रतिमा त्या ठिकाणी तयार होत असते. त्या बिंदूवर त्या बिंदू स्रोताची प्रतिमा तयार होत असते. ओके, तर यामध्ये पहा इन फिगर, या फिगर मध्ये दाखवल्याप्रमाणे तुम्ही या ठिकाणी पाहू शकता 11 पॉइंट. तर या फिगर मध्ये तुम्हाला काय दाखवलेलं आहे पहा. या ठिकाणी हा ऑब्जेक्ट आहे, या ठिकाणी इमेज आहे. आता ह्या ऑब्जेक्ट या ठिकाणी याचे लाईट या ठिकाणी आले, याचं रिफ्लेक्शन या ठिकाणी झालेलं आहे. ओके, तर ह्या आपल्याला ह्या ठिकाणी त्याची इमेज कशा पद्धतीने ही क्रिएट झालेली आहे ते आपल्याला या ठिकाणी दिसून येते.
A light ray falling a perpendicular on the mirror are reflected back to the perpendicular direction. Show a point source M on in the front of the mirror M1 M2. या ठिकाणी M1 आणि M2 हा प्लेन मिरर या ठिकाणी यूज केलेला आहे. ही जी काही लाईन दिसते तुम्हाला M1 M2 आहे हा प्लेन मिरर आहे. इन्सिडेंट रे, आता हा इन्सिडेंट रे कोणता OR अँड OR1 आणि OR2 हा इन्सिडेंट रे आहेत. दे आर गेट रिफ्लेक्टेड अकॉर्डिंग टू द लॉ ऑफ द रिफ्लेक्शन along the path R1 S1. These OR1 and R2 are the reflected R1 and S1, R2 S2 respectively. When these reflected rays are the extended behind the mirror, they meet at O1. These are extended the mirror, they get to meet each other at a point O1. Okay. When a see from E, ज्यावेळेस आपण E पासून पाहिलं, the ray appear to be the coming from O1. These ray are the, we feel that O1 they get from O1. Other rays starting from O also get reflected and appear to be the coming from O1. Thus point O1 is the image of the point. आता यामध्ये हे पहा आकृतीमध्ये तुम्हाला या पद्धतीने दाखवलेली आहे की आरशावर लंब रूपामध्ये पडणारी ही किरणे हे लंब रूपामध्येच परावर्तित होत असतात. आता या आकृतीमध्ये दाखवल्याप्रमाणे या ठिकाणी पहा M1 आणि M2 हा सपाट आरसा या ठिकाणी यूज केलेला आहे, बरोबर. आता हा त्या ठिकाणचा जो काय बिंदू स्रोत आहे या ठिकाणी O हा आहे, लक्षात घ्या. O हा बिंदू स्रोत आहे. OR1 आणि OR2 हे दोन काय आहेत, आपाती किरण आहेत. आपाती किरण आहेत. हे परावर्तन नियमानुसार R1 S1 आणि R2 S2 या मार्गाने हे काय होतील, पुन्हा या ठिकाणी परावर्तित होते. आता हे जे काय हे परावर्तित किरण आहेत R1 आणि R2 आणि S2 हे जर आपण त्यांच्या पाठीमागे जर हे आपण वाढवले तर ते O1 या बिंदूमध्ये आपल्याला एकमेकांना छेदताना दिसून येतील. जर आपण E या बिंदूपासून पाहिल्यास ते O1 या बिंदूतून आपल्याला आल्यासारखेच होतील. जर या ठिकाणून पाहिलं तर आपल्याला हे मूळतः ह्या बिंदू स्रोतापासून हे किरण आपाती किरण आलेले आहेत. मात्र आपण ज्या वेळेस या ठिकाणी R1 R2 आहे हे रिफ्लेक्ट होतात, पुन्हा परावर्तित होऊन ते S1 S2 कडे येतात आणि S1 आणि S2 येथून आपण A या बिंदूतून या ठिकाणी पाहिलं तर ते आपल्याला पाठीमागं वाढवल्यानंतर O1 या ठिकाणचं ते तिथून आपल्याला निघाल्यासारखे दिसतात. म्हणजे O पासून निघणारे इतर किरण हे असेच परावर्तित होऊन O1 बिंदूपासून निघाल्यासारखे आपल्याला भासतात. म्हणून O1 ही O ची प्रतिमा ठरते. बरोबर, म्हणजे O ची ही एखादी वस्तू म्हणजे ऑब्जेक्ट आहे आणि त्याची दिसणारी ही आरशात दिसणारी प्रतिमा या ठिकाणी तयार होत असते. म्हणजे यावरून आपल्याला एक महत्वाचं या ठिकाणी कन्सेप्ट तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. काय आहे तो कन्सेप्ट? द रिफ्लेक्टेड इमेज डू नॉट ऍक्च्युअली मीट. हे डू नॉट ऍक्च्युअली मीट हे आपल्याला फक्त भास होतोय, फक्त आपण या ठिकाणी व्हर्च्युअल इमेज तयार होते आपल्या समोर. हेन्स such an image is called as virtual image. The perpendicular distance of the image from the mirror is equal to the perpendicular distance of the source from the mirror. म्हणजे या ठिकाणी तुम्हाला हे बिंदू स्रोतामध्ये जे काय तुम्हाला O1 ही O या वस्तूची प्रतिमा त्या ठिकाणी क्रिएट कशा पद्धतीने होते तर परावर्तित किरण प्रत्यक्ष एकमेकांना छेदत नाहीत. परावर्तित किरण हे प्रत्यक्ष एकमेकांना छेदत नाहीत, म्हणून या प्रतिमेला आपण आभासी प्रतिमा असं म्हणतो. आभासी प्रतिमा असं त्यास म्हणतो. या प्रतिमेचे आरशापासूनचे लंब रूप हे अंतर या बिंदू स्रोताच्या आरशापासूनच्या लंब रूप अंतरा एवढेच असते. ओके, तर पहा या ठिकाणी आता आणखी एक डायग्राम तुम्ही पहा. आता सी डायग्राम, इमेज ऑफ एन एक्सटेंडेड सोर्स फॉर्म्ड बाय अ मिरर.
हे डायग्राम तुम्ही या ठिकाणी पहा. If we can extend the source instead of a point source, an image is the formed of every point of the source, thereby forming an extended image of the whole source, as in the figure 11.10. जे हे image, an extended source PQ, या ठिकाणी हे PQ आहे. आता ह्याचा एक्सटेंडेड इन द केप्ट फ्रंट इन द मिरर ऑफ M1 M2, या ठिकाणी मिरर आहे. याच्या समोर PQ ही पेन्सिल या ठिकाणी समोर ठेवलेली आहे. ओके, देन अँड आर फॉर्मड द इमेज P and Q आर फॉर्मड ॲट P1 and Q1 रिस्पेक्टिव्हली. P चा पॉइंट आपल्या ठिकाणी P1 ठिकाणी दिसेल, Q या ठिकाणी Q1 च्या ठिकाणी दिसून येतो. सिमिलरली इमेज ऑफ द ऑल पॉइंट्स बिटवीन P and Q's आर द फॉर्म बिटवीन P1 and Q1 रिझल्टिंग in the image P1 and Q1 of an entire extended source. म्हणजे या ठिकाणची ही विस्तार स्रोतामुळे या आरशाच्या प्रतिमेची निर्मिती कशा पद्धतीने होते ते आपण पाहूया. या बिंदू रूपी स्रोताऐवजी विस्तारित स्रोत वापरला गेलेला आहे. तर त्या स्रोताच्या प्रत्येक बिंदूची प्रतिमा तयार होऊन संपूर्ण स्रोताची प्रतिमा तयार होते. या आकृतीमध्ये दाखवल्याप्रमाणे M1 आणि M2 या आरशासमोर PQ हा विस्तारित स्रोत आहे. P ची प्रतिमा P1 या ठिकाणी येईल आणि Q ची प्रतिमा या ठिकाणी Q1 या ठिकाणी अनुक्रमे तयार होईल. याचप्रमाणे PQ मधील सर्व बिंदूचे प्रतिमा तयार होऊन संपूर्ण विस्तारित स्रोताची म्हणजे PQ ची प्रतिमा या ठिकाणी आपल्याला दिसून येते. मग यावरून आपण काय सांगू शकतो? यावरून आपल्याला एक समजते की द इमेज फॉर्मड बाय अन प्लेन मिरर इज वन ऑफ द सेम साइज ऑफ द सोर्स. जेवढी PQ आहे तेवढीच तुम्हाला P1 Q1 तुम्हाला दिसून येते. म्हणजेच या ठिकाणी सपाट आरशातील प्रतिमा आकाराने स्रोता एवढीच असते. जेवढी ती वस्तूचा आकार आहे तेवढीच प्रतिमेमध्ये देखील त्याचा आकार आपल्याला त्या ठिकाणी दिसून येतो. आता यामध्ये या अशा पद्धतीच्या हे जे काही प्रतिमा तयार होतात ते तेवढ्याच आकाराच्या असतात, समान आकाराच्या असतात. द इमेज ऑफ अ वर्ड अपीअर लॅटरल इन्व्हर्टेड इन द मिरर. द इमेज इज द व्हेरी पॉइंट ऑफ अ वर्ड इज द फॉर्म बिहाइंड द मिरर ॲट द सेम डिस्टन्स फ्रॉम द मिरर ॲज अ पॉइंट इटसेल्फ. दिस इज कॉल्ड ॲज अ लॅटरल इन्व्हर्जन. लॅटरल इन्व्हर्जन म्हणजे काय? The image of a word appear laterally inverted in the mirror. The image of every point of a word is formed behind the mirror at the same distance from the mirror as the point itself. That is called as the lateral inversion. म्हणजेच काय? आरशामध्ये आपण जर पाहिलं, एखादं पुस्तकाचं पेज वगैरे घेऊन जर पाहिलं तर त्याची प्रतिमा आपल्याला ती उलटी अक्षर दिसतात. ॲम्ब्युलन्सचं नाव तुम्ही पाहिलेलं असेल, ते का तशा पद्धतीने असतं. तर शब्दाच्या रेखनावरील प्रत्येक बिंदूची प्रतिमा ह्या आरशा मागे तेवढ्याच अंतरावरती तयार होते. यालाच बाजूची फक्त आलटापलट असे म्हटलं जाते. यामुळे ती अक्षरे आपल्याला उलटी दिसतात. तर या पद्धतीचे हे जे काही स्टेटमेंट्स असतात तर ह्या ठिकाणी आपण पाहूया. हा जो काही पार्ट आहे ना आपल्याला या ठिकाणी स्पेरिकलचा जो आहे म्हणजे गोलीय आरसे आहेत या संदर्भामधला जो काही भाग आहे हा आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये पाहूया. तोपर्यंत या ठिकाणी थांबूया. जय हिंद, जय कर्मवीर.